गार हवा लागती. वा वा रे जमाने. तर मंडळी आता आपण छत्तीसगड बॉर्डरच्या अलीकडे आहोत आणि तुम्हाला दाखवतो. हे बघा. आणि इथं थांबायचं कारण म्हणजे दाखवतो तुम्हाला. प्रभात मंडळी, स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन प्रवासामध्ये. काल रात्री तुम्हाला इथलं काय एवढं दिसलं नसेल तर पाहू शकता. इथं आपण मुक्काम केला रात्री. हे गॅरेज आहे इथं समोर, घरीच गॅरेज करून ठेवलेलं आहे. आज रविवार आहे, शोरूम बहुतेक आज बंदच असेल सांगतात म्हणले. तर कस्टमर केअरला वगैरे सगळीकडे फोन केलेला आहे, कंप्लेंट टाकलेली. त्यामुळे आज तिकडं जर नाही झालं काम तर इथं काम करून घेणार आहोत आपण आणि गाडी आज निघणार आहे. असं कायसा प्लॅन आहे, पण आता माहित नाही काय होतंय. तर आज इथं काहीतरी आपला विषय होणार आहे, म्हणजे काम होणार आहे. तर बघूया कसं होतंय, काय होतंय. पुढे तुम्हाला पाहायला भेटेलच. आता फ्रेश होतो, आवरतो आणि पहिलं संत संघाला जाऊयात. आपल्या आंघोळीचा जुगाड झालेला आहे. तर ह्या पाईपाला पाणी येणार आहे. बापरे, लयच प्रेशर यायला. तर आंघोळ वगैरे झालेली आपली आणि आता आपल्याला बघायचंय की संत संघ कुठे आहे. जवळच इथून काल मी चेक केलं होतं, तरी पण आपण पुन्हा एकदा बघूयात. आता वाजलेत बघा 8:08 झालेले. इथं आहोत आपण आणि हा एकदम जवळचा संत संघ आहे आपल्याला. संत संघ बघा किती, तुम्ही हे बघा, हे बघा. आणि हे एकाच दिवशी चालू आहेत आज बरं का, 9 वाजता. हे हुडकेश्वर म्हणून आहे, इथं जास्त नाही, 1400 मीटर अंतर आहे. चल, लोकेशन सुरू झाली आपली. आता निघूयात. माझे तिन्ही संत संघ बाहेर झालेले आहेत. पहिला असेल तुम्ही पहिलं उमरगा, दुसरा मी इकडे गेलो होतो सोनईला, ते प्रायव्हेट गाडी घेऊन गेलो होतो, त्याच्यामुळे काही शूटिंग वगैरे केलं नव्हतं मी. सोनईला एक संत संघ झाला आणि आता तिसरा संत संघ माझा इकडे नागपूरमध्ये. तर मंडळी संत संघ झालाय आणि आता आपण निघालो आपल्या गाडीकडे. आणि हो, काल मी कॉमेंट वाचत होतो माझ्या अगोदरच्या ब्लॉग्सचे. तर बरेचसे ड्रायव्हर्सचे पण कमेंट होते की आम्हाला काम पाहिजे, जॉब पाहिजे, कुठली गाडी असेल तर सांग वगैरे, नाही का. तर तुम्हाला मित्रांनो एक नंबर देतो मी खाली. तर इंडियन ड्रायव्हर्स म्हणून एक एजन्सी आहे जिथं मी पहिल्यापासून म्हणजे 2017 पासून काम करत होतो. म्हणजे बदलीच करायचो मी, असं काही जॉब वगैरे त्यांच्याकडनं काही केला नाहीये. पण जॉब्स वगैरे तुम्हाला पाहिजे असेल, पण हे सध्या फक्त पुणे, मुंबई आणि संभाजीनगर एवढ्या 3 ठिकाणीच आहे. तर ज्यांना जॉब पाहिजे त्यांनी नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि ज्यांना ड्रायव्हर पाहिजे असतील, वन ड्रॉप असेल किंवा राऊंड ट्रिप असेल, तर त्यांनी सुद्धा कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला ड्रायव्हर मिळून जातील. कस्टमर आणि ड्रायव्हर्स या दोघांचा संगम हे इंडियन ड्रायव्हर्स कंपनी घडून आणते. तर त्यांचं ऑफिस आहे सदाशिव पेठमध्ये, सुकृत अपार्टमेंट म्हणून आहे. तर कोणाला जॉबची गरज असेल तर नक्कीच जावा आणि तिथे कॉन्टॅक्ट करा. तर आलोय गाडीपाशी आणि गाडी जरा सावलीला लावली इथं. तर शोरूम मधनं माणूस येतोय त्यांचा कोणतरी, आलो चेक करल परत एकदा. बहुतेक शोरूमलाच गाडी घेऊन जायची वाटतं. आता डायरेक्ट फायनल प्रॉब्लेम झाल्यावरतीच तुम्हाला भेटेल मी. तोपर्यंत माझा व्हिडिओ वगैरे एडिट करून घेतो अगोदरचा, पुण्यापासून आलेला तो. तर मंडळी आज पण काय आपलं काम झालेलं नाहीये आणि आजची रात्र सुद्धा आपली नागपूरमध्येच जाणार आहे. सगळी गाडी खोललेली आपली. आणि ऍक्च्युली जो फॅन आहे ना कूलिंगचा, तो फॅन वेगळा आहे. बारा दोस्तचा फॅन होता त्यांच्याकडे, या गाडीचा फॅन त्यांच्याकडे अवेलेबल नाहीये. तर आता उद्या मेन शोरूम उघडणार सोमवारी आणि मग तिथनं फॅन आणून गाडीत फिट करणार आणि तिथून गाडी आपली निघणार. तर असा कायसा विषय आहे आणि आजची आपली रात्र सुद्धा इथं जाणार आहे. आता गाडीत तर काय आपण झोपू शकत नाही, कारण की सगळं सीट वगैरे सगळं ओपन केलेलं आहे गाडीमधलं. आणि वरती पण झोपायला काय नाही, पण आधीच आपण ह्याच्या खाली आहोत, पत्र्याखाली. आणखीन पत्र्याच्या आतमध्ये किती गरम होईल तुम्ही विचार करा. आणि गाडी फिरून सुद्धा लावू शकत नाही आपण. तर बघूया आता रात्र कशी जाते आपली. सुप्रभात मंडळी, स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन दिवसामध्ये. आणि मस्त अशी रात्र गेलेली आहे. आता मस्त म्हणल्यावर कशी गेली असेल तुम्हाला समजलंच असेल. तर आज कोणत्याही परिस्थितीत आपल्या गाडीचं काम होईल आणि आपली गाडी आज इथून मार्गस्थ होईल. इथून अजून साधारण 1150 ते 1200 किलोमीटर आहे, वेस्ट बेंगॉल कोलकाता. बहुतेक 2 दिवस आणखीन लागतील आपल्याला. म्हणजे आज सोमवार, मंगळवार, बुधवारी आपण पोहोचू वेस्ट बेंगॉलला. तर इथं बघा नागपूरची मेट्रो. ज्या सर्व्हिस सेंटरला आपण आलेलो आहोत ते प्रजापती नगरचं सर्व्हिस सेंटर आहे. इथं पाहू शकता. हे नागपूरमध्ये पाऊस सुरू झालेला आहे, पाहू शकता. आणि मस्त वेगळी कटिंग वगैरे केलेली. नाश्ता करायला या. कचोरी घेतली आणि कचोरीमध्ये मस्त सॅम्पल वगैरे काय ते सांबार वगैरे घेतलंय. आता सध्या नाश्ता हाच आहे, कारण की इथं काहीच भेटत नाही जवळपास.
तर मंडळी काम झालेलं आहे आपलं आणि पाहू शकता सगळं चेकिंग वगैरे पुन्हा करतोय, परत प्रॉब्लेम नको म्हणून. आपले अशोक लेलँडचे सगळे दोस्त आलेले तिथं एकमेकाला भेटायला. निघाला आहोत आपण आता नागपूरमधून. 1.5 दिवस आपला याच्यामध्येच गेलेला आहे. स्टेट सांगतो कुठले लागणार आहे, छत्तीसगड लागणार आहे, ओडिशा लागणार आहे आणि बहुतेक थोडंसं आपण झारखंडमधनं जातोय असं मला वाटतंय. पाहूया काय असेल ते तुम्हाला पुढं पाहायला भेटेल. पाऊस पडलाय रात्री, परत थोडासा दुपारी पण पडला, तुम्ही पाहिला असेल. तर ही बघा समोर आहे नाग नदी. नाग नदीच्या काठी वसलेला आहे नागपूर. बोललो होतो तुम्हाला की जर मला असा एखादा पेट्रोल पंप दाखवा की जो महाराष्ट्रामध्ये आहे भारत पेट्रोल पंपासारखा, की जिथं तुम्हाला आंघोळीची वगैरे सुविधा आहे, राहण्याची वगैरे म्हणजे रेस्ट रूम आहे. पण आता तो पेट्रोल पंप माझ्या समोर आहे. जस्ट नागपूर मी क्रॉस केले, भंडाऱ्याच्या अलीकडे आहे आणि हा भारत पेट्रोल पंप आहे, पाहू शकता. आणि त्यासारखी तिथं आंघोळीची सोय आहे, झोपू वगैरे शकता तुम्ही, गादी वगैरे इथं तुम्हाला भेटल आणि तिथं तुम्ही आराम करू शकता. तर अशी छान सुविधा तुम्हाला भारत पेट्रोल पंपावरती भेटणार आहे. तर चला आंघोळ वगैरे करून घेतो आणि मग पुढचा प्रवास आपण सुरू करूयात. आपल्या गाडीमध्ये बकेट नाहीये, तर आपण असं करणार आहोत, आपली जी बॉटल आहे ती बॉटल कापून आपण त्याचा मग तयार करणार आहोत. जुगाड विजय झालाय, जुगाड विजय. मस्त आभाळ वगैरे, पाऊस पडायला लागलाय बहुतेक नागपूरमध्ये, पाहू शकताय बघा. तर मंडळी असा काहीसा आपण जुगाड केलेला आहे तात्पुरता. बादली ठेवायला वगैरे काय नाही, पण आपल्याकडे एक गाडी नसते ना, मग वगैरे बादली वगैरे ठेवायला, ते सगळं कुठं परत वागवत बसायचं, त्याच्यामुळे काय ठेवलं नाही मी गाडीमध्ये. बाकी तात्पुरता जुगाड झाला, तर हेच आपण ठेवणार आहोत बरोबर. आणि काय असं परत लागलं तर परत करता येईल आपल्याला. आंघोळ झाली माझी मस्तपैकी. हिंदुस्थान पेट्रोलियम आहे, परत इंडियन ऑइल आहे, पण तिथं काही सुविधा पाहायला भेटली नाही. भारत पेट्रोल पंपानी खूप अशी ड्रायव्हर साठी सुविधा छान केलेली, त्यांच्यासाठी थम्स अप. मंडळी आपण भंडाऱ्यामध्ये. आता सरळ रस्ता होता पण तो फुल जाम दाखवतोय. मला वाटतं बहुतेक हा भंडारा गावामधनं घेऊन चाललाय आपल्याला, पाहू शकता. आणि भंडाऱ्यामध्ये जाम बघा किती. इथं गावातनं आपण पुन्हा हायवेला आलेलो आहोत, पण बहुतेक असाच हायवे वाटतं, म्हणजे बाहेर पडूस्तवर भंडाऱ्यामधून. अजून जेवण नाही झालेलं माझं. ढाबा म्हणलं भेटल पण काय एवढा खास ढाबा भेटला नाही मला. बघूया आता भंडारा क्रॉस केल्यावरच भेटेल माझ्या मते. तर मंडळी जेवायला थांबलोय, आता भंडाऱ्याच्या पुढे आलेलो आहोत आपण. आणि आता काय चांगला हायवे लागेल वाटतंय मला वाटतं. आता जस्ट वैनगंगा नदी क्रॉस केली आपण, तर जेवण करूयात आणि मग पुढे जाऊयात. आता दुधातली शेवभाजी सांगितली, दूध म्हणल्यावरती जरा चांगली ताजी वगैरे भेटत, तर जेवण करूया आणि मग निघूयात. या मंडळी जेवायला एकदम गरम गरम शेवभाजी, गरम गरम फुलके. आता पुढे माहित नाही खायला भेटेल का नाही आपल्याला असे फुलके, त्यामुळे म्हणलं खाऊन घेऊयात. जेवण झालंय आणि आता निघूया लगेच. आता आपण आहोत साकुलीच्या अलीकडे आणि हे आपल्याला आता जंगल लागलेले. देवरीला आपल्याला बॉर्डर लागेल छत्तीसगडची, पण हे पाहू शकता मस्त काटा किर्रा आवाज सुरू आहे. मंडळी आता आपण सौंदड पाशी आलेलो आहोत आणि पाहू शकता जाम. आपण ह्या साईडने आलोय आणि पलीकडे बघा फुल लाईन लागली एकदम पुलापर्यंत. हे बघा समोर रेल्वे क्रॉसिंग आहे, त्याच्यामुळे एवढं जाम झाले. एकच लाईन चालू आहे सिंगल, म्हणजे इकडून येणारे पण जाणारे पण गाडी एकच रोडवरती येतात. पाहू शकता सगळं बंद आहे. तर मंडळी आता आपण छत्तीसगड बॉर्डरच्या अलीकडे आहोत आणि तुम्हाला दाखवतो. हे बघा दिसत असेल. आता आपल्याला देवरी लागेल आणि इथं थांबायचं कारण म्हणजे दाखवतो तुम्हाला. हे बघा सीन बघा, इथला छोटंसं मंदिर आहे आणि त्याच्या मागे बघा डोंगर. असं वाटतं एकदम मातीचा डोंगर आहे हा. काही सीन आहे बघा ना, भारी. राहण्यासाठी किती भारी आहे. इथं बघा हे मातीचं घर आहे बरं का, हे पाहू शकता. आणि इथला बघा नजारा बघा इथला. मस्तपैकी एक छोटंसं आंब्याचं झाड आहे मध्ये शेताच्या मध्ये. काय थंड हवा लागत असेल नाही असं, म्हणजे एकदम अचानक लक्ष गेलं माझं. म्हणलं तुम्हाला दाखवावं कसा इथला सीन. तर भारी वाटलं 2 मिनिटं थांबून. मंदिरात पण बघा ना किती भारी, मस्तपैकी बसायचं. मग आहे का नाही माझ्या बरोबर फिरण्याची. हा कसं आहे मस्त. इथं राहणाऱ्या लोकांना कसं भारी वाटत असेल ना. सही.
एकदम अशी गावाकडची फिलिंग येते, गावाकडची. वा, चला अजून बघूया आपल्याला काय काय पाहायला भेटते कोलकात्याला जाऊसपर्यंत. जवळजवळ बॉर्डरच्या आलो आहोत आणि तुम्हाला एसटी दाखवतात आपली कुठपर्यंत आली. हे बघा, छत्तीसगडच्या बॉर्डर पर्यंत एसटी येते. रायपूर पर्यंत जाते गाडी बहुतेक नागपूर वरून. हो, काय गार हवा लागते. वा 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 रे वा वा रे, दमाने दमाने दमाने. आपल्याला काय उडून नाही जायचं. व्हायला लागले आता, लय घाण हवा लागायला लागली. खिडकी लावून घेतो बाबा. आता आपण आपल्या महाराष्ट्राची चेकपोस्ट क्रॉस करतोय आणि इथून पुढे आपल्याला आता छत्तीसगडची लागल बॉर्डर. रायपूर इथून आहे 138 किलोमीटर आणि संबळपूर आहे 405 किलोमीटर. बघा, ही झाली चालू आता छत्तीसगड बॉर्डर. छत्तीसगड राज्यामध्ये आपण प्रवेश केलेला आहे आणि पाहू शकता आपल्याला जंगल लागलेलं आहे सगळं. म्हणजे छत्तीसगडच्या अगोदरच लागलेलं आहे. पण कॉमेंट करून सांगा हे कोणतं जंगल आहे. होऊया कोणाकोणाला माहिती आहे जंगल कोणतं आहे ते. एकदम मस्त वातावरण झालंय, गाडी चालवताना अजिबात कंटाळ येत नाहीये. मस्त गार हवा पण लागते आणि रस्त्याला गाड्या, माझ्या साईडला गाड्याच नाहीत जास्त. मला असं वाटतंय मी एकटाच चाललोय रस्त्याने. बघूया कुठपर्यंत जातोय आपण. आपल्याला डिझेल पण भरायचंय, पाहू शकता. डिझेल बघूया कुठं भेटतंय आणि थोडीशी कॅश पण काढायची पोटा पाण्यासाठी. खायला नको का काय. इकडचं पण रस्ता बघा तुम्ही कसा आहे. असा आहे काटाकीर असा आहे रस्ता. आपल्या महाराष्ट्राकडनं एवढा टॅक्स घेतला जातो, रस्ते कसे आहेत आपले. पाणी कुठं मुरते शोधायला पाहिजे. मस्त रस्ते बनवलेत बरं का, एक नंबर. 10 of 10. आता माहित नाही असाच रस्ता कंटिन्यू आहे का आपल्याला. भावांनो, मी आता आहे छत्तीसगड मध्ये आणि एअरटेल कंपनीचा मला मेसेज काय आलाय, वेलकम टू मध्य प्रदेश. वा, अरे काय लका. आणि हो, कदाचित असं पण असू शकतं की जो मध्य प्रदेश मधला टॉवर आहे त्याची रेंज कदाचित छत्तीसगड पर्यंत येत असेल, त्याच्यामुळं कन्फ्युजन झालं असेल त्याच्यामध्ये. माहित नाही, आता तुम्ही कॉमेंट करून सांगा. तर मंडळी, छत्तीसगडचं चेकपोस्ट आहे. टीपी असून आपल्याला 100 रुपये एंट्री लागलेली आहे. चला, आपण पहिलं मालकाला फोन केला, म्हणला असं असे 100 रुपये मागतात, देऊ का, द्या. काय बोलणार काय यार. तर आता आपण डिझेल भरतोय. एकदा समृद्धी महामार्गावरती भरलं होतं, त्याच्यानंतर आता ही दुसरी वेळ. डिझेल बसला आहे 37 लिटर. पुण्यातनं निघताना एक डिझेल भरलं होतं, तेव्हा साधारण एक 2000चं डिझेल बसलं होतं गाडीमध्ये. त्याच्यानंतर समृद्धी महामार्गाला एक भरलं आणि आता ही तिसरी वेळ. आता आपण आहोत छत्तीसगड मध्ये. तर आता बघूया आणखीन आपल्याला किती वेळा आपण डिझेल भरतोय. आता तुम्हीच काउंट करा, तुम्हाला तर दाखवले सगळं रेकॉर्डिंग वगैरे. किती डिझेल लागत असेल तुम्ही अंदाज लावा. आतापर्यंत आपण जवळजवळ 260 म्हणजे 267 किलोमीटर कव्हर केलेले आहे नागपूर पासून. आणि आता पाहू शकता आपण रायपूरच्या जवळ आहोत, भिलाईच्या पुढे. आता बघूया, मी विचार करतोय संबळपूर पर्यंत, पण संबळपूर बरंच लांब आहे इथून. छत्तीसगडची आपण बॉर्डर क्रॉस करतो, असा एकदम सुसाट रस्ता लागला आपल्याला, त्यामुळे एकदम फास्ट मध्ये आलो आहोत. टॉयलेटची वगैरे सुविधा छान होती. मला माहिती द्या, अगोदर थांबलेलं आहे मी जिओला. तर फ्रेश झाले, बरं वाटतं जरा. थोडा वेळ 10-15 मिनिटं बसतो जरा आणि मग लगेच पुढचा प्रवास करूयात. जेवण करून घेऊयात आणि आता रायपूरच्या पुढे आलेलो आहोत. सांगतो नंतर किती किलोमीटर वगैरे काय केलेलं आहे. तर मंडळी, चांगला जोरात पाऊस सुरू झालेला आहे. जेवण वगैरे केलं, म्हणजे तिथं नाही जेवलो, पुढे येऊन जेवलो. आणि पाऊस पण येत होता, तर मगाशी जास्त पाऊस होता, त्याच्यामुळे काही शूट वगैरे केलं नाही मी. तर आता आपण आहोत बघा, झलाप म्हणून गाव आहे छत्तीसगड मध्ये. तर इथे आहोत. आपण ठरवलं होतं की संबळपूर पर्यंत जायचं, पण नको रिस्क घ्यायला. पाऊस पण येतोय आणि पुन्हा अजून बरंच लांब आहे इथून साधारण 184 किलोमीटर आहे आणि 3:30 वाजणार आहेत पोहोचायला. त्यामुळे म्हणलं मग जरा आराम करूयात इथं. आपण इथंच आराम करूयात. आता सकाळी जेव्हा जागेल तेव्हा निघणार आहे मी, त्यामुळे काही टेन्शन नाहीये. तर बस एवढंच सांगायचं होतं. तर हा ब्लॉग आपण इथं संपूयात. आतापर्यंत आपण जवळजवळ 374 किलोमीटर अंतर कव्हर केलेलं आहे, म्हणजे 370 पकडा. तर असं वाटलं नाही की 370 किलोमीटर वगैरे पार केले. आता झोपूयात आणि सकाळी भेटूयात पुढच्या भागामध्ये. आणि टाइम सांगायचं राहिलं तुम्हाला.
तुम्हाला. टाइम बघा आता किती झाले, जवळजवळ आपण 12-1 वाजताच निघालो होतो आणि आता टाइम बघा 8 वाजलेत. आपला 12 वाजून 8 मिनिटं झालेत. हा ब्लॉग आपण इथं संपूयात. भेटूयात अशाच आणखी एका नवीन पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय, सायनिंग ऑफ. जय महाराष्ट्र. गुड नाईट.